माननीय बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष इतका पुढे नेला की त्या पक्षाचं भय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाला, न्याय यंत्रणेला हाताशी धरून एखाद्या हिटलरप्रमाणे या पक्षावरती घाव घातले. पण असे असंख्य घाव पचवून ही शिवसेना 59व्या वर्षात आलेली आहे. असे अनेक घाव आम्ही पचवलेत, यापुढेही पचवू. शिवसेनेची वाटचाल ही पुढे चालूच राहील. या संपूर्ण काळामध्ये अनेक नवीन लोक आले, आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले, तरी हा पक्ष पुढे नेण्याचं धैर्य आणि कसब माननीय बाळासाहेबांनंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवले. शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आली आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली तेव्हा आम्ही सत्तेवर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून दाखवले. पण शिवसेनेचं भय हे सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं. शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं आणि ते वाटायलाच हवं. अशा पद्धतीनं या संघटनेची बांधणी शिवसेना प्रमुखांनी त्यानंतर उद्धवजीने केली. आज या पक्षाचा 59वा वर्धापन दिन आहे. संध्याकाळी षण्मुखानंद हॉल येथे वर्धापन दिन सोहळा साजरा होईल आणि प्रथेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि शिवसेनेची जी पुढली दिशा आहे राजकीय, त्या संदर्भात महाराष्ट्राला संबोधित करतील. एक महत्वाचं विधान आहे की जे सोबत येतील त्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढू. त्यातून काय समजायचं? नाही, महाराष्ट्रामधले अनेक पक्ष असे आहेत की आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडी जी आहे ही मजबूतीनं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरायला पाहिजे. ही अनेकांची आम्ही एकत्रच आहोत, पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही. मग तो विचार मराठी माणसाचा असेल, विचार हिंदुत्वाचा असेल, अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल. शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचार प्रणालीमध्ये आहे, स्वाभिमानामध्ये आहे. शिवसेना कधीही सत्तेसाठी कोणापुढे झुकली नाही, वाकली नाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाही. शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे, हे लक्षात घ्या. आज देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू आहे. भाजपचं म्हणजे डरपोक म्हणजे डी. दिल्लीमध्ये डरपोक लोकांचं राज्य सुरू आहे. हे आपण पाहिलं कशा प्रकारे ती डी कंपनी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एक खरोखरची डी कंपनी आहे, त्यांचं राज्य सुरू आहे. दाऊद इब्राहिमपासून इक्बाल मिर्चीपर्यंत आणि असे अनेक गुंडपुंड झुंड आणि त्यांचे हस्तक देशद्रोही शक्ती यांना घेऊन ही डी कंपनी महाराष्ट्रात राज्य करते. म्हणून दोन्ही ठिकाणी डी कंपनीचं राज्य आहे. एका ठिकाणी प्रत्यक्ष दाऊद, एका ठिकाणी डरपोक. या दोन डी विरुद्ध शिवसेना हा एकमेव पक्ष ताकदीनं लढतोय आणि लढत राहील. छातीवर वार झेलतोय. काही लोक पाठीवर वार करून निघून गेले, पण छातीवर वार झेलणाऱ्यांचा पक्ष आहे. तुम्ही म्हणालात की जे सोबत येतील त्यांना बरोबर, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आहे का? आता या क्षणी नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीत नाहीये ना. तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा अर्थ मला समजतो आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी, ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे. आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे, हे तुम्हाला वारंवार माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका. तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे. आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची, मला वाटतं आज संध्याकाळच्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती
आपली भूमिका स्पष्ट करतात.